तर मंडळी मी चाललोय फिरायला, आलो दीदीकडे. हे युवंश यार पाट युवंश बोल येले आल्या मामा इज्जत आलो ते. बोल ना काहीतरी चांगला बोलू तुला. जाम क्यूट मुलगा आहे, हुशार आहे. अजून अजून काय बोलू बाबू सांग जरा. चावी फिरवते आणि माझ्यासोबत पवन येते आणि बाबू मस्ती करते. बाबू गोल्या घाल. खबर युवन जाम क्यूट दिसते रे तू. तुला घरेल भारी आहे ना बघ. नको पैसे कोण देईल मग. आवरे घरेन मग तू एक एक फोडशील सगळे. अरे ये काजू नको ये. तिने आणले कानाचा कुत्रा तर कपले. हा ती शिला असेल ना मग. शिला असेल ना. बाबू मम्मी बघ काय खायला गेलते तुला. ये रे काही बी नको सांगू त्याला. त्याला तोंड बघायचं होतं. मी तुला पहिलेच सांगली मम्मी येरी आहे. गोल्या नाही माझ्या जवळच्या. हो हो बोल ना. त्याला माहित आहे नंतर मार खायचा ते. या कामा खात जरा म्हणा पॅकिंगला मदत करते. अंडी गुंडून ठेवले. अंडी सगळं गुंडून ठेवले. पवन काही लक्ष दे ना आमच्यावर. लक्ष राहू दे. खेळ खेळ तू. ही एक पॅन्ट आहे ना. आम्ही असंच मजा करतो ना. ती कुठली पॅन्ट फुल्ली. तीन पॅन्ट इथे गेली संपली. तीन नाही ना. मग ही टाकता इथे टाक. 1 2 3 4 5 पॅन्ट 5 शर्ट. अजून ही टी शर्ट करायची. हा ही पण टाकतात. ही पण टाकतात ना. अजून भरू ना नंतर. अजून हा टाक. न गुंडलूनच टाक ना. अशीच ठेवता अजून भरून करता. हा असं लगेच काढायला लागेल ना तुला. त्याबी बरोबर आहे. हे सॉक्स घालायचे आहेत ना. सॉक्स घालायचे. रुमाल बी टाक कुठे एक कोपऱ्याला. घेत ना इकडे यावर रुमाल हे टाक. हा चालेल. हे लागणारे गोष्टी आहेत. तर अजून एक बॅग जाणार मी पाठीवर. सॉक्स पण बाहेरच ठेव. बस ना आता. परफ्यूम तो परफ्यूम टाकायचा तो. टाकू. हा तो टाक. तो काढला आणले बाला विटा. अरे यो संपल आता. कुठे ठेवू आतमध्ये. ठेव बाय. हे नाही जागा. आतमध्ये बघ हे ठेवता. अरे ते पावडर बिवडर ठेवायला बरा. हा पावडर हा राहू दे. चल ठीक आहे गाईस. टाइम होत चालली. नंतर बोलू आता. झालं आता ऑलरेडी आणि मी पण निघतो आता. बस येणार आहे. 10 वाजले आता. टाइम झालाच. त्याला पोरांना निघतो आता. सगळी पॅकिंग ते झाली. आता भेटू लागली. लई बॅग लई झाले. भाऊ टाटा पैसे देणार होता ना तू ना. तर टाटा आहे. राहुलला आले. राहुलला मी निघल्या बॅग घेऊन. आता बस थोडे लांब येणार आहे म्हणून आता गाडी घेऊन निघल्या. पुढे राहुलला ना आकाश सोरायला आले म्हणा. बोलतो लाज भेट. राज शिवाय दिलं त्याला मी. बस इथेच येणार आहे. गेली ना अजून थोडा टाईम लागेल. आता चौथ्या देवाचं दर्शन घेऊन निघू आता आम्ही. चला टाटा. सोरायला आले ते लाज भेट. हे ये किरण तू भी भेटून जाये. तू भी भेटून जाये. लाज भेट. हे पोराने हे भेटता हो भेटता. लाजा बी नाही ना मग. हा किरण येते का तू फिरायला तिरुपतीला. मी इराणला चालल्या. इराणला पेट्रोल पेट्रोल सगळा यायच खपवला. हो टाकून यो आकाश बी दिवसभर तिथे लाईनीन राहिलेला. अरे तू गोरा दिसावा. राहुलला दाखवला. दादा ए बाबू जाऊ ना मी. नक्की आहे. ए कला आली तू नमुनला सोराला. कवा जायचं तू येतं काय. मग या बाटल्या आणल्या तुम्ही. जाऊ ना नक्की. खायला का आणू तुला. चिप्स आईस्क्रीम आवरी लांब जाऊन आईस्क्रीम आणू. नक्की काय.
वित्तलला मग विठ्ठलला तर आई यो यो खाते लगेच मी काही आणल्यावर कुठे घरी आले का? हा ऐसा मी तुला सांगे ना फोन करून चल मग टाटा बोल आता म्हणा टाटा. टाटा कोण कोण चालले हे बाई किती जण चालले तुम्ही इकडे बघा ना जरा पक्की गँग फुल मजा करायची आता काय ऐकत नाही पोरा बरोबर घेतले ढोलक्या म्हणजे भजन करायला चालले कोणाला झाले तुम्ही आय शपथ जो बघ जरा बोल काय अरे जरा बोल ना इकडे बघ अरे हे बघ बोलायचं आहे ना तुला ना बोलाचा जा हे कुठं चालले तुम्ही आम्ही चाललो पहिला स्टॉप कोल्हापूर मग सोलापूर त्याच्यानंतर काय हे त्याच्यानंतर कुठे हे सांगा ना तुझं नाव का मला तुझं नाव कुठला तू सगळं देसत आहे का काय असा मित्र म्हणजे मित्रांची ट्रिप आहे काय मग तुम्ही गाणी बिनी नका बोला असतो सहलीला जायचा बोला ना एकदा बोला ना जरा थांब ना इथे राहा ना तुझा नीट फोटो बिटो काढू आपण जरा कसा हा फोटो नीट आहे बघ ब्लॉग मध्ये अक्षर आहे ना सगळ्यांचे अरे तू ना काय तोच घेतला तुला ए राहुलला ए राहुलला थांब ना राहुलला इकडे ना अरे चालल्यान बघ ना सांग ना जरा काय पोरं फिरायला चालल्यान कसा काय दाल राईस दाल मुंडी मुंडी भुजून घेतल्या आणि त्यात परवा दिवशी करायची असं अरे कुठं कुठं चालले सांग मी सांगितलं अरे इकडे बघ काही कामाचा म्हणा हे बघ सांग ना खेळ दिला खेळ दिला नाही तर मी बी नसतो नक्की ना ठीक आहे खेळ ड्रायव्हर मिळला तुझा बी घे ना एरिया आणि बॅगेत ठेवून पोरा फोटो वारायला झाले मला न्या ना मी भरता पैसे जागा नाही जागा मला करा ना वरती बसेल जागा थांबली वरती बी बॅगा फुल आहेत मी समोर बसतो नाही फॅमिली ब्लॉग आहे युट्यूबवर जाईल नुसती गर्दी भाव्या आदू गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया जय तरले इथे फोटो काढायला एक फोटो पण करला ना जाताना चालेल क्लास आता टोल नाक्यावर उतरलो आहे आता बघू फोटो मोबाईल दे ना कोणता तरी मोबाईल देस कोणता तरी काही जी पोरं आल्या इथं हा अजून मग बघा आता सगळी बसल्या डायरेक्टली ते आमचा की फोटो काढायला ऍडजस्ट होणं अजून जायचं सहलीला अरे किकला नाचा सहलीला जा एक यारवल्या पोरा आता काहीच म्हणजे कोणाला पावली
जा 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 थोडा बस बंद पडल्याची आणि वाजल्यान 2:45 न पोरं थांबल्यान चहा बी प्यायला फ्रेश व्हायला बोल पोरानं म्हणा काय चंद्र चंद्र दे वेगळा जरा वेगळा हा रिची होत असेल काहीतरी त्याची बी मजबुरी आहे आपण का बोलू शकता आणि इथून काहीतरी खावा आता बराच टाइम होता हा बोल मला बोल 2:30 वाजले अजून झोपलो ना आम्ही 2:30 ना 2:45 दिले अजून आम्ही झोपलो ना खावा झोपाल तुम्ही पोरा डेंजरच झोपून ना येईल पिल्यान अजून जायला लागतील अहो बॅग काय बोलायचं का तुला काही नाही आवरा सफर केला आपण ना बोला दा काही खाते का आता चहा पिते चहा बी आता कपलंही मोठे त्यांना बोलू हे चांगला लागते भारी आहे ना कुठे ते यांच्या हाताने बी द्यायला लागेल तट आता निघून इथून सगळा चहा वगैरे पिऊन पोरं थांबल्यान राहुलची वाट बघतान आता चला परत बसमधून 7 वाजता सकाळी पोहोचणार बोलतात तोपर्यंत टाइम तर लागेलच मजा करत जाऊ एक पोरा काही झोपत तर नाही आणि झोपून देणार पण ना कराडला पोचलं आणि अजून झोपत ना मुश्किलमध्ये 2 तास झोपलं असतील बाकी मस्ती चालू द्यायची पोरा काही हरकत ना कोणाला झोपून दिला बघ स्माईल बघ बाईची आणि नमन तर अजून झोपलावी ना तुम्हाला कसा वाटला पहिला दिवस हा काही अजून पहिला दिवस झाला ना आणि बाहेरचं वातावरण 1 नंबर वाटतंय एकदम आणि इथे रूमसाठी थांबलो आता रूम बघितले सगळं सामान काढायचं बॅग आता आणि मग नंतर फिरू फ्रेश होऊन आता इकडे कोल्हापूरमध्ये जस्ट पोचलोय कोल्हापूरमध्ये नमन आपली मदत करते सगळ्या बॅगा तिथेच आणि इथे चर्चा चालली आपला पण बोल माता बघू सध्या चर्चा चालू आहे नंतर बघू काय होतं तर रूमवर जायचं डायरेक्ट
आणि बाई बघा आता बघता आपल्याला. बोल काहीतरी. काहीच ना भाऊचा मूड खराब आहे. चालले जिमला जरा. आणि रूमच तिकडे आता जाऊ आपण एकदा. रूम तर भेटला आता. 4 रूम घेतल्या. 17-18 जण काम फिट होत. आधी ते फ्रेश होऊन मग नंतर फिरायला जायचं. चांगला ना बस झाला. बघतो. अजून दुसरा रूम इकडे आहे. 4 रूम आहेत चौकांचे आणि मस्त क्लीन आहेत. वॉशरूम वगैरे चांगले आहेत. बाकी खाली आहेत. आणि वरती टेरेस वाटते. पू लागला कटाले काय कटाला ना ना झोपून जे. आणि गाडी तिकडे पार्क केली. काम 25 पोपडे काढून ठेवले ना. आता बाला अंग धुते आणि मग नंतर मी धुता बरोबरच आराम करता. याही 1 तास बी झोपून नसेल दिला पाहिजे. तू झोपलेला काय? 2 तास तू झोपलेलास ना. नशीब झोपलेला तू. आज बघ कसं वाट लागेल. दक्ष हट हट हट. आणि तोपर्यंत झोपा. भेटू आता फ्रेश होऊन. चला तर मित्रांनो आपण रेडी झालोय आता. असा आजची ड्रेसिंग ही असेल. आणि ही चेनचा असा आहे की ही आईने दिली ती म्हणजे बड्डेला. पण आता बड्डे नेक्स्ट 3 एप्रिलला. मग तोपर्यंत बरं आता फिरायला आलं तर इथे घालून भेटून चांगली वाटतं. मस्त मनात बटले कवाला बघ 2 असं ड्रेसिंग करून. आज काही खरा ना वाटले होतील. चला भेटू आता नाश्ता विष्टा करून. अरे वा काय स्माईल आहे. कडा हेच स्माईलसाठी तुझ्यासाठी शॉट घेतलेला मी ना. आता दोघा बसले चहा प्यायला. चहा आले आपला. आरसा खराब आहे जरा पण मी भारी आहो ना. काय वाला बादशाह ना. आणि इथं आमचे रूम आहेत समोर तिवाली बिल्डिंग. आणि इथे आम्ही गाडी ठेवून थांबले आता. बाकी पोरा येतात ना आता मंदिरात जायचं. चल तोपर्यंत फोटोशूट करता. चालले आम्ही महालक्ष्मी मंदिराला. आणि दुसरी सरळ झालं. आता 5-10 मिनिटाचा रस्ता. बाकी नंतर आपली बस पाठीमागे तिला पण यायचा. आणि अशा प्रकारे पोहोचलोय आपण मंदिराच्या परिसरमध्ये. बघलास ना मग सण वाजली ना. बघून घ्या किती चांगलं आहे. नको राजा ते पोरा दिल्या हो आपण. 1 नंबर भारी वाटतं ना. कसा लांबचाच वाटतं ना हे काहीतरी. हे कोणती चप्पल तुटलेली हे बघ इथे बघ. कोल्हापुरी किल्ली बिल्ली सगळे कोल्हापुरी चप्पल. छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत. चला अजून आतमध्ये जाऊन पाहू. मला मंदिर दिसतोय समोर महालक्ष्मी. इथे कोणतरी मंत्री आलेत. आम्ही त्यांच्याच पाठीपाठी होतो. आता आपण पुढे जाऊया.
आणि इथून एंट्री पॉईंट आहे समोरून. मंदिरात भव्य अशी लाईन आहे समोर आणि मग आपल्याला जमणार नाही म्हणून आता आपण मुखदर्शन करून घेऊया कारण खूप टाईम जाईल. आणि समोरून बघा या साईडून एक्झिट पॉईंट आहे आणि मग बाकी सगळे परिसर जातात. इथून मुखदर्शन प्रवेश आहे आणि आतमध्ये चाललो आपण. कॅमेरा अलाउड नसेल म्हणून दाखवू शकत नाही पण याचा आर्किटेक्ट खूप छान आहे. आणि मुखदर्शन करून आता चाललो आहे आम्ही. आता पुढच्या ज्योतिबाला जाऊ नाही तर कानेरी मठ नाहीतर ज्योतिबाला आणि नंतर भेट. आता पहिलाच दिवस आहे आणि काल ती बरोबर होती आज खाली बघायची लोटल्यान आता बघू मंदिर येईल 10 किलोमीटरवर तिथे भेटू. मजा येतात ना पुराची. सगळ्यांचा फोटो करले झोपलेले सगळे त्यांचे येऊपर्यंत मोठा होईल आपला. रस्ते खतरनाक आहे तिथले. याची मजा त्याचा फोटो काढायला दिला असतं. आणि इथे 100 रुपये पावती भरतान ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी यात्रा करणं का आणि पावती भरलेली आणि आपण चाललो आपल्या पुढच्या प्रवासात.